ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत घालण्यात येणाऱ्या खेट्यांची परंपरा तुम्हाला माहीत आहे का हो? माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि हो, चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनेललाही सबस्क्राईब करा. ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत वाडी रत्नागिरी म्हणजेच कोल्हापुरातील श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर खेट्यांना सुरुवात झाली आहे. पहिल्या खेट्यांच्या निमित्ताने कोल्हापूरसह आसपासच्या परिसरातील तब्बल 1.5 ते 2 लाख भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं. या खेट्यांना एक वेगळंच महत्व आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर हे स्थान कोल्हापूरपासून जवळपास 15 ते 18 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी ज्योतिबा देवाचे मंदिर आहे. दख्खनचा राजा म्हटल्या जाणाऱ्या या देवस्थानाच्या ठिकाणी भगवान शंकरांशी संबंधित मंदिरे आहेत. ज्योतिबा हे कुलदैवत केदारनाथ किंवा केदारलिंग म्हणूनही ओळखले जाते. 18व्या किंवा 19व्या शतकात मराठा सरदारांनी बांधलेल्या अनेक मंदिरं डोंगराच्या माथ्यावर आहेत. ज्योतिबाचे मूळ मंदिर 1730 मध्ये नवजी साया यांनी बांधण्याचं सांगितलं जातं. तर माघ पौर्णिमा झाल्यानंतर प्रत्येक रविवारच्या दिवशी भाविकांनी जी यात्रा भरते त्याला ज्योतिबाचे खेटे असे म्हटले जाते, अशी परंपरा आहे. या खेट्यांच्या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली आणि केदारनाथला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथाने ज्योतिबावर राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आज ताब्यात सुरू आहे. माघ पौर्णिमा झाल्यानंतर या खेट्यांना सुरुवात होते. येणाऱ्या प्रत्येक रविवारी देवाचे दर्शन घेणे आणि 5व्या रविवारी देवाला नैवेद्य दाखवणे अशी ही परंपरा आहे. ज्योतिबा अर्थात केदारनाथ हे उत्तरेहून दक्षिणेला आले होते. दक्षिणेतील दैत्याचा संहार करून आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर ते हिमालयात जायला निघाले. करवीर निवासिनी अंबाबाई देवी त्यावेळी अनवाणीच धावत वाडी रत्नागिरीपर्यंत गेली आणि तिने ज्योतिबा देवांना करवीर क्षेत्रात थांबण्याची विनंती केली. तिच्या विनंतीमुळे देव ज्योतिबा या डोंगरावर विराजमान झाले, अशी ही आख्यायिका प्रचलित आहे. आपल्या देवीच्या कृतीने अनुकरण करत आपल्या परिवाराचे आणि सर्वांचे सर्वतोपरी रक्षण देवाने करावे या अर्थविनवणीसाठी भाविक हे खेटे घालत असतात. वेगवेगळ्या देवतांच्या नावाच्या जयघोषात खेट्यांना सुरुवात होते. अगदी पहाटेपासूनच डोंगरावर येण्यास सुरुवात झालेली भाविकांची गर्दी संध्याकाळी प्रचंड वाढते. मंदिरात यावेळी सकाळी विविध विधी आणि स्तोत्रपठण करण्यात येते. 10 वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा देवाची अलंकारित महापूजा बांधण्यात येते. त्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास मंदिरात धूप आरती होते. रात्री देवाचा पालखी सोहळा पार पडतो. यावेळी दिवसभर येणाऱ्या भाविकांकडून मंदिराच्या शिखरावर गुलाल खोबऱ्याची उधळण सुरूच असते. खेट्याची सुरुवात डोंगराच्या पायथ्याशी होते. भल्या पहाटेच अंधारात भाविक अनवाणी पायाने चालत डोंगरावर चढून दर्शनासाठी येत असतात. कुशेरे ते ज्योतिबा असा आडवाटेनेच खेट्यांचा पारंपरिक मार्ग आहे. कुशेरे गावात आपल्या गाड्या लावून आजही बरेचसे भाविक चालतच हा खेटा घालत असतात. या परंपरेत काळाप्रमाणे बदल झाले आहेत. काही भाविक आपल्या गाड्या डोंगरावर घेऊन येऊन देखील मंदिरात दर्शनाला येतात. पूर्वी देवांच्या दर्शनाला पायी चालत जाऊन हे खेटे घातले जात असत, पण हळूहळू डोंगरावर गाडीने येणे, गडबडीने देवाचे दर्शन घेणे आणि परतणे अशी प्रथा सुरू झाली आहे. या पायी खेट्यांच्या निमित्ताने भक्ती आणि चालण्यामुळे मिळणारे आरोग्य असा दोन्हींचा संगम साधला जायचा. हे चित्र आता बदलल्यामुळे सध्या खेटे म्हणजे फक्त निमित्त मात्र बनले असल्याची प्रतिक्रिया देखील भाविक भक्त करत असतात. मित्रांनो, तुम्ही कधी ज्योतिबाला गेले आहात का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्योतिबाच्या नावानं चांगलं बोलायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.